विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये वाद पेटलाय। माझ्या सुनेला माझ्याच विरोधामध्ये चित्रा वाघांनी भडकवल्याचा आरोप विद्या चव्हाणांनी केला। ऑडिओ क्लिप ऐकवत विद्या चव्हाणांनी चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले आहेत। तर मुलगा झाला नाही म्हणून चव्हाणांनी सुनेचा छळ केला आणि चव्हाणांच्या धाकट्या मुलाने वहिनीचा विनयभंग केला असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे। भाजप नेत्या चित्रा वाघ आणि पवार गटाच्या विद्या चव्हाणांमध्ये जुंपली। चित्रा वाघांनी पवारांसह राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप। चित्रा वाघांनी पक्षमित्र शरद अली असा उल्लेख असणारं कार्टून ट्विट करत पवारांवर निशाणा साधला। पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुखांकडून चित्रा वाघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार। वाघांच्या ट्विट नंतर विद्या चव्हाणांनी पेनड्राईव्ह दाखवत वाघांचे कारनामे उघड करण्याचा इशारा दिला। ऑडिओ क्लिप ऐकवत विद्या चव्हाणांनी चित्रा वाघांवर आरोप केले। माझ्याच सुनेला माझ्या विरोधात चित्रा वाघांनी फूस लावली असा आरोप चव्हाणांनी केला। माझ्या विरोधात भूमिका घेण्यासाठी माझ्या सुनेला चित्रा वाघांची मदत झाल्याचा आरोप विद्या चव्हाणांनी केला। मुलगा झाला नाही म्हणून चव्हाणांनी सुनेचा छळ केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला। चव्हाणांच्या धाकट्या मुलाने बहिणीचा विनयभंग केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला। सुळे आणि शरद पवारांनी माझ्या विरोधात पुन्हा विद्या चव्हाण यांना उभं केलं असा आरोप चित्रा वाघ यांनी केला। हे लोक कशा प्रकारे त्रास देऊ शकतात, म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचा राजकारणाशी काही संबंध नसताना अशा प्रकारे त्यांना की तुम्ही खोटं बोला, तुम्ही असं करा, त्याच्यानंतर पूर्ण वकिलांचं पॅनल देणं आणि मला छळायचं, म्हणजे हे सगळं काय चाललेलं आहे? काय चुकलं? एखादी पीडिता जेव्हा तुमच्या समोर येते, बाईची व्यथा समजते। एक पोरगी येऊन जेव्हा तिच्या लेकराची तू ताटातूट केलीस ना, त्याची हाय तुला लागली आहे। सगळ्या केसेस ही बाई हरली आहे, मला सांगायचंय। चित्रा वाघला माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे लोकांचे घर उद्ध्वस्त करू नको। एक दिवस तुझंही घर उद्ध्वस्त होऊ शकतं, याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी, त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना सुद्धा जाब विचारायला पाहिजे की तुम्ही लोकांच्या घरामध्ये जाऊन अशा प्रकारे चित्रा वाघला करायला सांगितलं होतं का? आणि जर करायला सांगितलं नसेल तर मग तिने माफी मागितली पाहिजे। तिचा छळ चालू झाला हे त्या माय म्हणजे तिच्या वडिलांनी आणि त्या पोरीने मला रडत सांगितलं। या विद्वान बाईच्या धाकट्या मुलाने, वहिनी म्हणजे आई म्हणतो, अशा वहिनीवरती हात टाकला, तिचा विनयभंग केला। ज्या पवार साहेबांना पितृतुल्य आहेत असं म्हणणाऱ्या चित्राताई आता त्यांची तुलना कोणाशी करतात? शरद अली? म्हणजे त्यांना निदान मला असं वाटतं त्यांचं सगळं भान हरपलंय की काय कळत नाहीये। कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम करणारी कार्यकर्ता मी होते। माझ्या सोबत तुम्ही काय काय केलंय अजून मूठ झाकलेली आहे, ती उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना त्रास